जराही साबुदाणा न भिजवता किंवा न शिजवता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण साबुदाणा बटाट्याचे हे पापड पाहणार आहोत. त्यासाठी एका कढाईमध्ये 250 ग्राम साबुदाणा लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घेतला. त्यानंतर थंड झाल्यानंतर त्याची पावडर तयार करून घेतली. पावडर चाळणीने आपल्याला अगदी चाळून घ्यायची आहे. आता ही साईडला ठेवून देऊयात. 1 किलो बटाटे उकडून त्याचे साल काढून अशा पद्धतीने सर्व बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे. त्यामध्ये तयार केलेली साबुदाणा पावडर घालूयात. 2 चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. एकदा मिक्स करून घेऊयात. आणि लागेल तसं कोमट पाण्याचा वापर करून थोडंसं सैलसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. अर्धा तासासाठी पीठ झाकून ठेवूयात. अर्धा तासानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि याच्या छोट्या-छोट्या लाटा तयार करून घ्यायच्या आहे. त्यानंतर पापड बनवण्याच्या मशीनवर कागदाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि याचे पापड दाबून घेणार आहोत. उन्हामध्ये 1 ते 2 दिवसांसाठी पापड चांगले असे आपल्याला सुकवून घ्यायचे आहे. पापड चांगले सुकवून झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. पापड तळल्यानंतर अगदी दुप्पट-तिप्पट फुलतो. नक्की करून पहा. डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे. नक्की जाऊन बघा.